पाणी जास्त होतं आहे त्या ठिकाणी आमचे लोक कंटिन्युअस मॉनिटरिंग करत आहेत. कंट्रोल रूम, पोलीस कंट्रोल रूम आहे, कॉर्पोरेशनचा कंट्रोल रूम आहे, डिझास्टर मॅनेजमेंटचा कंट्रोल रूम ते मॉनिटर करतो आहे. आणि ज्या ठिकाणी पाणी जाईल त्या ठिकाणी ट्रॅफिक डायव्हर्ट करणं किंवा त्या ठिकाणी जर पाणी साचत असेल तर त्या ठिकाणी कुठलाही प्रकारचा काही इन्सिडेंट होऊ नये यासाठी डिप्लॉयमेंट करणं पोलीसची, अशा प्रकारचे आमचे नियोजन चालू आहे. सर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल पण असे प्रकार घडले तिथे विभागात नाशिक की पूर येतो आहे, नागरिक त्या ठिकाणी पुराच्या पाण्यात जाऊन सेल्फी व्हिडिओ काढतात. त्यामुळे कुठेतरी पोलीस प्रयत्न करतात की खरं तर नागरिकांनी इथे येऊ नये, मात्र नागरिक काही ऐकायला तयार होत नाही. नागरिकांना एक महिना जो पाऊस नव्हता त्यानंतर हा जो पाऊस पडला त्यामुळे नागरिकांमध्ये एक आनंदाचं वातावरण असू शकतं. पण आमची सर्व पोलीस विभाग आणि सर्व प्रशासनातर्फे सर्व नागरिकांना विनंती आहे की आपली जी सेफ्टी आहे, पाणी मोठ्या प्रमाणावर आहे. आपण जर फ्लो बघा या ठिकाणचा तर खूप स्ट्रॉंग म्हणजे पूर आल्यासारखा फ्लो या ठिकाणी नदीला आलेला आहे. आणि अजून तर डॅमचे दरवाजे न उघडता एवढा स्ट्रॉंग फ्लो आहे. तरी आपली काळजी घ्या. शक्यतो जर काही काम नसेल तर घरातून बाहेर पडू नका. आणि जर पडायचंच असेल तर जे वॉटरलॉक एरिया आहेत किंवा जे नदी पात्र आहेत तिकडे जाताना आपली स्वतःची आणि आपल्याबरोबरच्या लोकांची काळजी घ्या.